अजित पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून ठाण्यात 22 जुलै रोजी आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीनं अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध डावखरे यांनी ठाण्यात 22 जुलै रोजी गडकरी रंगायतमध्ये या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केले। प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील। वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे आदी उपस्थित होते। दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत असल्याचं नमूद करत प्रबोध डावखरे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते। अजितदादांच्या शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांच्या सामान्यांविषयी आत्मीयतेचा धागा होता। याचबरोबर राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती। त्या अनुषंगानं वसंतराव डावखरे फाउंडेशन तर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल असं त्यांनी नमूद केले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतमध्ये 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल। या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे। या कार्यक्रमाला राज्यातील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे। या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले। त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबरच कार्यक्रम सादर करण्यात येतील असंही प्रबोध डावखरे यांनी सांगितलं। 22 जुलैला 4 वाजता सगळ्यांना निवेदन आहे की आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे गडकरी रंगायतनला। संगीताचा सोशल कल्चरल प्रोग्राम आहे। अजितदादांच्या आवडीचे जे एक संगीत होते हे आम्ही वैशाली सामंतजींच्या बरोबर हा कार्यक्रम घेतलेला आहे। तर माझी सगळ्यांना आवर्जून निवेदन आहे की आम्ही हा राष्ट्रवादी बरोबर आम्ही हा कार्यक्रम जो करतो आहोत त्याच्यात प्लीज कृपा करून आपण सर्व सामील व्हावे। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच। कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। वर्तकनगर येथील स्वर्गीय सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमधील इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या चर्चा दरम्यान शाळा प्रशासनानं आरोप फेटाळले। सहलीला गेलेल्या 204 विद्यार्थ्यांपैकी केवळ 2 विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाले होते। उर्वरित सर्व विद्यार्थी दुसऱ्याच दिवशी शाळेत उपस्थित होते असा दावा शाळा प्रशासनानं केलाय। 2 जुलै रोजी शाळेतर्फे विद्यार्थ्यांना मुंबईतील लोअर परळ येथील विज्ञान सहलीसाठी नेण्यात आलं होतं। सहलीसाठी वाहतूक, अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था शाळेनं केली होती।
सहलीनंतर सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आदी त्रास झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली होती. तसंच शाळा प्रशासनानं जबाबदारी स्वीकारण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान शाळा प्रशासनाने आरोपांचं खंडन करत सहलीला 204 विद्यार्थी सहभागी झाल्याचं सांगितलं. सहलीच्या दुसऱ्याच दिवशी केवळ 2 विद्यार्थी अनुपस्थित होते. शुक्रवार आणि शनिवारी पालकांकडून कोणतीही तक्रार किंवा संदेश प्राप्त झाला नव्हता. रविवारी रात्री एका पालकाचा ईमेल प्राप्त झाला. त्यामध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलगा शाळेत येणार नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी पालक शिक्षक संघाच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली. संबंधित 2 विद्यार्थी कोणत्या रुग्णालयात उपचार घेत होते याची माहिती शाळेकडे नव्हती. पालकांकडे रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल मागवण्यात आला असून तो अद्याप प्राप्त झाला नाही असं शाळेनं स्पष्ट केले. तसंच सहलीच्या दिवशी विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी शिक्षकांनी स्वतः ते अन्न खाऊन तपासलं होतं असा दावाही प्रशासनानं केला आहे. सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यात गढूळ पाणी येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. मात्र मागील अनेक दिवसांपासून ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगरमधील रहिवाशांना पिण्यासाठी गढूळ पाणी येत असून या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी नागरिकांसमवेत जनआक्रोश हंडा मोर्चा ज्ञानेश्वर नगर ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढला. यावेळी मोठ्या संख्येनं महिला भर पावसात या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मागील 25 वर्षात या प्रभागात धुरंधर नगरसेवक असताना पाण्याचा प्रश्न का सोडवला गेला नाही असा सवालही यावेळी नगरसेवक शहाजी खुसपे यांनी विचारला. पाणी पण वेळेवर आम्हाला येत नाही. पाणी गढूळ असतं, पाण्यामध्ये जंतू निघतात, मातीचा गाळ असतो, तसं पाणी आम्ही पितो. काय करायचं याच्यावर काहीतरी इलाज करा. बस सगळी अंगाला खास सुटली, सगळी अंगाला खास सुटली. ते पाणी बंद करा, बंद करा पाणी. बस आमचं काय म्हणणं नाहीये. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी कांचन. नमस्कार, कांचन विजय कदम बोलते. आमच्याकडे संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एवढं गढूळ पाण्याची एवढी आम्हाला सोय आहे, तर पाणी येत तर नाहीच आहे. 12-2 वाजेपर्यंत पाणी येत नाही, पण येतात ते सुद्धा गढूळ. आणि शिवाय आम्ही भरून ठेवलं तर 2 दिवस भरून ठेवलं तर तिसरा दिवस बघायला तर त्याच्यात आळी पडते, पाण्यात आळ्या पडतात अक्षरशः. त्या पाण्याचा आम्ही पिऊन आम्हाला रोग नाही झाले तर त्याला जबाबदार कोण आहे? खास सुटली बघायचं. अक्षरशः ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी येतं, स्वच्छ पाणी आम्ही लगेच वास येतो पाण्यात. अक्षरशः आळ्या पडतात, आळ्या त्या पाण्यात. त्या पाण्याचं आम्ही प्यायचं कसं? महानगरपालिकेने प्यावून बघावं ते पाणी. मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर आणि डॉक्टर गंगाधर नगरमधील नागरिकांना हे गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा या समस्येचा सामना करावा लागत होता. त्याला पर्याय म्हणून त्याच्यावरती मागील 25 वर्ष कोणी काही केलं नाही. त्याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. मागील 25 वर्ष हे गढूळ पाणी आम्ही पित आहोत, 25 वर्षापासून पाणी पित आहोत. आणि हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाहीये. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे. पुढच्या 15 दिवसात, महिन्यात जर ह्याच्यावरती जर योग्य कारवाई आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा जर नाही झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. वेकअप ठाणेकर, स्थानिक रहिवासी, अमेझॉन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अमेझॉन डेटा सेंटरचे अधिकारी देऊ शकले नाहीत. अखेरीस आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत आपण राज्य शासनाला अहवाल सादर करणार असून लवकरच मंत्रालयात बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान वेकअप ठाणेकर आपल्या आंदोलनावर ठाम असून शनिवारी 10 वाजता डेटा सेंटर परिसरात निदर्शनं करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले. बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर
अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसंच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहील. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. आदी मुद्द्यांवर अमेझॉनचे प्रतिनिधी आणि वेकअप ठाणेकरचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताच मार्ग न निघाल्यानं मंत्रालयात बैठक घेण्याचं सूतोवाच आयुक्तांनी केलं आहे. दरम्यान मत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर विरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेकअप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी 10 वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर बाळकोम येथे निदर्शनं करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार असल्याची माहिती वेकअप ठाणेकर या संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे. महाराष्ट्र सदनात आयोजित ईशान सेतू सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्र निर्माण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा ठाम संदेश दिलाय. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्वतंत्र देव सिंग, विविध राज्यातील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय सेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ ग्रंथ प्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. आज महाराष्ट्र सदनात केवळ ग्रंथांचं प्रकाशन होत नसून भारताचा आत्मा आणि संस्कृती देशाच्या हृदयातून ईशान्य भारतापर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमामुळे केवळ भौगोलिक अंतर नव्हे तर मनामनातील दुरावाही संपुष्टात येत असून ईशान सेतू ट्रस्टची ही खरी अर्थानं भारत जोडो यात्रा असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांना कोटीश वंदन करताना त्यांनी अमित शहा यांचंही स्वागत केलं. तसंच ईशान सेतू ट्रस्टचे पदाधिकारी, विद्वान अनुवादक, कार्यकर्ते आणि विशेषतः कॉर्पोरेट जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे राजेश साहनी यांचंही त्यांनी अभिनंदन केलं. भारत हजारो वर्षांपासून संस्कृती, अध्यात्म, ज्ञान आणि संस्काराच्या बळावर एकसंध राहिला असल्याचं सांगताना शिंदे यांनी भाषा, वेशभूषा आणि लोकपरंपरा वेगळ्या असू शकतात, मात्र भारताचा आत्मा एकच आहे आणि तीच देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं. नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवून ईशान्य भारतातील अनेक दशकांचा संघर्ष आणि तणाव कमी करण्यात यश आल्याचंही त्यांनी सांगितलं. गोविंददेव गिरी महाराज आणि अमित शहा यांच्या हस्ते रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालिसा यांसारख्या महान ग्रंथांचं ईशान भारतातील स्थानिक भाषांमधील अनुवाद प्रकाशित होणं हा भारताच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी ऐतिहासिक घटना असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या मंत्राचं मूर्त स्वरूप या मंचावर दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ईशान्य भारतातील विविध भाषा आणि लिपींची समृद्ध परंपरा अधोरेखित करताना शिंदे यांनी कोणत्याही समाजाच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग त्याची मातृभाषा असते. त्यामुळे गीतेचा संदेश, प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि हनुमान भक्ती स्थानिक भाषांमध्ये घराघरात पोहोचल्यास धार्मिक जागृतीबरोबरच सांस्कृतिक आत्मविश्वास आणि राष्ट्रीय एकात्मताही अधिक बळकट होईल असं सांगितलं. महाराष्ट्र ही संत, वीर आणि राष्ट्रनिर्मात्यांची भूमी असल्याचं सांगताना शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही उल्लेख केला. भारताची सांस्कृतिक एकता, राष्ट्रीय समरसता आणि ईशान्य भारताशी आत्मीय संबंध दृढ करणाऱ्या प्रत्येक उपक्रमात आपण तन, मन आणि धनाने कायम सोबत राहू अशी त्यांनी ग्वाही देत हा कार्यक्रम केवळ संस्थेचा नसून राष्ट्र निर्माणाचा अभियान असल्याचंही सांगितलं. महाराष्ट्राकडून ईशान्य भारताकडे धार्मिक श्रद्धा आणि आत्मीयतेचा हात पुढे करण्यासाठी याहून चांगला दिवस असूच शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. देशातील कोणताही प्रदेश स्वतःला कधीही वेगळा किंवा दूर समजू नये असा संकल्प करण्याचं आवाहन करताना शिंदे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामाख्या आणि मुंबई ते मणिपूर पर्यंत प्रत्येक भारतीयानं स्वतःला एक विराट सांस्कृतिक कुटुंबाचा सदस्य समजलं पाहिजे. हीच सनातन भारताची मूल भावना आणि राष्ट्राची आत्मा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पवित्र ग्रंथाचं ईशान्य भारतात मोफत वितरण करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली. ईशान्य भारतातील नागरिकांपर्यंत रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचं मोफत वितरण करण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली असून भारतीय संस्कृतीचा वारसा घराघरात पोहोचवण्याच्या या अभियानात ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीच्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे. जिल्हा निवडणूक विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 43% मतदारांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांच्या पडताळणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील तब्बल 74,50,515 मतदारांच्या नोंदीची या मोहिमेत पडताळणी केली जाते. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव कायम राहावं आणि अपात्र, मृत किंवा दुबार नोंदी दूर व्हाव्यात हा SIRचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी 30 जून पासून जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO कडून घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून घेतली जात आहे. ही प्रक्रिया 29 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत 57% मतदारांची प्रक्रिया पूर्ण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं आहे. विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच मतदार यादीचे नियमित पुनरीक्षणापेक्षा अधिक व्यापक पद्धतीने केले जाणारे पुनरीक्षण असून या प्रक्रियेत सध्या मतदार यादीत असलेल्या मतदारांची माहिती पुन्हा तपासली जात आहे. मतदाराचं नाव, वय, लिंग, नातेसंबंध तसंच यापूर्वीच्या मतदार यादीतील नोंदीशी असलेली जुळवणी यांची पडताळणी केली जात आहे. यामुळे मतदार यादीतील चुका, विसंगती, स्थलांतरित मतदार, मृत मतदार किंवा दुबार नोंदी शोधण्यास मदत होते. घरभेटी आणि गणना प्रपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6, नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म 7, तर नावातील दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी फॉर्म 8 वापरला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली घरभेटीची प्रक्रिया ही अंतिम नाव वगळण्याची प्रक्रिया नसून मतदारांच्या नोंदींची पडताळणी आणि माहिती संकलनाचा महत्त्वाचा टप्पा आहे.